चला फ्रेंड, पंक्च्युएशन मार्क आपल्याला बघायचा आहे. आता पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक सेंटेन्समध्ये आपण काहीतरी पंक्च्युएशन मार्क यूज करतो. फुल स्टॉप, कॉमा, बरोबर. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, देन क्वेश्चन मार्क, देन एक्सक्लेमेटरी मार्क, हे आपण काय यूज करतो. चला तर आपण बघूया. आता बघा, सेंटेन्सचा कंप्लीट मिनिंग येण्यासाठी, बरोबर, सेंटेन्सला समजण्यासाठी हे आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला. तर बघा, फुल स्टॉप कधी यूज करतो आपण, तर बघा एखाद्या सेंटेन्सच्या एंडला आपण फुल स्टॉप यूज करतो, बरोबर, आलं लक्षात. किंवा जे काय ॲब्रिवेशन आहे, फॉर एक्झाम्पल MBBS आहे, MLA आहे, हे ॲब्रिवेशन आहेत. तर प्रत्येक अल्फाबेटच्या नंतर करतो. जसं MBBS, M फुल स्टॉप, B फुल स्टॉप, B फुल स्टॉप, S फुल स्टॉप, एक्सेट्रा. MLA आहे, तर प्रत्येक अल्फाबेटच्या नंतर आपण काय करतो, फुल स्टॉप यूज करतो. कॉमा कधी यूज करतो, तर बघा एखाद्या सेंटेन्समध्ये शॉर्ट पॉज घ्यायचा आहे आपल्याला, ओके, तेव्हा करतो. किंवा डायरेक्ट स्पीच आपल्याला वेगळं करायचं आहे, डायरेक्ट स्पीच फ्रॉम दी रेस्ट ऑफ सेंटेन्स, त्यावेळेस आपण यूज करतो, ओके. किंवा सेम काइंडचे जर थिंग रिपीट होत असतील वन आफ्टर वन, तर त्यांना सेपरेट करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, कॉमा यूज करतो. देन आहे इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा आपण कधी यूज करतो, एक तर बघा डायरेक्ट स्पीचमध्ये. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, एखाद्याने बोललेले शब्द जशाला तसे आपल्याला दाखवायचं आहे. फादर सेड, फादर म्हणाले, काय म्हणाले, आय शॅल बी होम अर्ली. सो हे जशाला तसे वर्ड्स आहेत, तो इन्व्हर्टेड कॉमामध्ये घ्यायचा आहे, बरोबर. एखाद्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे, तर तुम्ही सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देऊ शकता. बघा, राईट RSVP ऑन द बॅक ऑफ द इन्व्हॉल्व, म्हणजे काय लिहायचं आहे त्याच्यावर फोकस केला, तर ते आपण बघा इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेतलं. द बुक इज टायटल हिस्ट्री ऑफ इंडियन कल्चर, तर आपण याच्यावर फोकस करायचं होतं आपल्याला, टायटलवर या, त्याच्यामुळे याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण क्वेश्चन विचारतो त्यावेळेस एंडिंगला काय करतो, आपण क्वेश्चन मार्क देतो, करेक्ट. ज्यावेळेस आपण सडन फिलिंग किंवा स्ट्रॉंग फिलिंग एक्सप्रेस करतो त्यावेळेस आपण काय करतो, एक्सक्लेमेशन मार्क यूज करतो. ठीक आहे. हायपन कधी यूज करतो, ज्यावेळेस कंपाऊंड वर्डमधले जे वर्ड्स आहेत ते आपल्याला सेपरेट दाखवायचे असतात, ओके. आता एक कमांडर इनची बघा हायपन आपण डिफरंट केलेले आहेत, ठीक आहे, सेपरेट केलेले आहेत, राईट, हे लक्षात ठेवायचं आहे. डॅश कधी यूज करतो, मी तुम्हाला म्हटलं आहे, राईट डाऊन द नेम्स ऑफ दी फ्लावर, तुम्ही काय करता, डॅश आणि त्याचं नाव लिहिता, तर त्यावेळेससुद्धा आपण यूज करतो. ठीक आहे. कॅपिटल लेटर कधी यूज करतो आपण, प्रत्येक सेंटेन्सचा स्टार्टिंग जो लेटर आहे तो कॅपिटल असतो. बघा, द बॉय क्लेम, बघा इथे आहे, ठीक आहे. जो डायरेक्ट स्पीच आहे त्याचा पण फर्स्ट लेटर तुमचा कॅपिटल ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. जे प्रॉपर नाऊन आहेत, बुक, बुक नाही, बुक तर तुमचं कॉमन नाऊन आहे, रवी, पुणे, सचिन, एक्सेट्रा, तर प्रॉपर नाऊनचं पहिला वर्ड कॅपिटल ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि सेंटेन्सचा पहिला वर्डमधला पहिलं लेटर कॅपिटल ठेवायचं आहे, ठीक आहे. जे नाऊन आहे त्याचं पण पहिलं लेटर कॅपिटल ठेवायचं आहे, ठीक आहे. आय जो असतो फर्स्ट पर्सन सिंग्युलर, हा नेहमी कॅपिटल ठेवायचा. गॉडचा जी नेहमी कॅपिटल ठेवायचा. त्यानंतर अफॉस्ट्रॉफी कधी आपण यूज करतो, तर अफॉस्ट्रॉफी आपण यूज करत असतो जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दाखवायचे असेल वर्डचे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय, शॉर्ट फॉर्म एखाद्या वर्डचा, ठीक आहे. किंवा पोझिशन दाखवायचं आहे, ओके, राणीज हेअर, रेमंड्स बुक, सोलापूर स्पेशलिटी, बॉईज पिकनिक, एक्सेट्रा, त्यावेळेस आपण ते यूज करत असतो. ठीक आहे. चला डायरेक्टली आपण जातो आपल्या क्वेश्चनकडे, बघूया तुम्हाला आन्सर काय येतं. आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क यूज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. याच्यामध्ये बघा एक फुल स्टॉप आहे आणि एक आहे तुमचा बघा एक्सक्लेमेशन मार्क आहे. तर फुल स्टॉप ऑप्शनमध्ये नाही आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, तर ऑप्शन 1 तुमचं काय येतं, करेक्ट येतं. हाऊ मेनी पंक्च्युएशन मार्क अदर दॅन द कॅपिटल लेटर आर यूज इन द गिवन सेंटेन्सेस, म्हणजे किती कॅपिटल, म्हणजे कॅपिटल लेटरला सोडून किती पंक्च्युएशन मार्क यूज केलेले आहेत. तर बघा याच्यामध्ये बघा अफॉस्ट्रॉफी आहे अँड क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे 2 पंक्च्युएशन मार्क आहे. सो ऑप्शन 2 तुमचं काय येतं, करेक्ट येतं. आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क दॅट इज मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. व्हॉट अ लॉट ऑफ ट्रबल वी हॅड. तर इथे काय आलं पाहिजे बघा, तुम्ही जर केअरफुली जर बघितलं तर ॲट दी एंड तुम्हाला काय पाहिजे, एक्सक्लेमेटरी मार्क पाहिजे. सो ऑप्शन 1 तुमचं इथं करेक्ट
यायला पाहिजे. दे शॉवर्ड ॲरोज ऑन द सोल्जर ऑफ ॲथेन्स डिडंट दे, क्वेश्चन मार्क पाहिजे कारण क्वेश्चन टॅग सारखं आहे. ओके, किंवा क्वेश्चन टॅगच आहे. सो ऑप्शन 2 मध्ये बघा तुमचं इथे ऑप्शन 3 तुमचं इथे करेक्ट येतं. सगळ्यांनी काय करायचं आहे, लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर द चिल्ड्रन वॉज ब्रोकन हार्टेड. सो इथे हायपन आहे, या दोघांच्या मध्ये कंपाऊंड वर्ड आहे. सो ऑप्शन तुमचं इथं 3 करेक्ट येतं. त्यानंतर देड रॅदर हॅव आईस्क्रीम, इथं बघ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. ओके, सो इथे बघा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म असं पाहिजे हे. ठीक आहे, सो ऑप्शन तुमचं काय येतं इथं 2 करेक्ट येतं. त्यानंतर सेंटेन्स 4 बघा, सिलेक्ट फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स टू करेक्ट द पंक्च्युएशन रिक्वायर्ड फॉर द इज सेंटेन्सेस. ओके, बघा इथे जर बघितलं तर हा बघा हा काय इट्स होतो. ओके, म्हणजे हा पोझिशन दाखवतो. पोझिशन आपला इट इज पाहिजे. इट इज अ लॉंग रोड. सो इट इज लॉंग रोडचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय होतं, इट इज. ओके, असं होतं इट्स. ओके, इन्व्हर्टेड म्हणतोय तुम्हाला तर अफॉस्ट्रॉफी येस पाहिजे. सो इथे अफॉस्ट्रॉफी येस पाहिजे, तर ऑप्शन 3 तुमचं काय होतं इथे करेक्ट येतं. त्यानंतर बघा वी हॅव व्हरायटी ऑफ साईज. ओके, फॉर एक्झाम्पल स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज. सो इथं काय पाहिजे, फुल स्टॉप पाहिजे आफ्टर ई अँड जी, म्हणजे ई डॉट जी डॉट पाहिजे इथं. ठीक आहे, फुल स्टॉप आपण यूज करतो ॲब्रिव्हिएशनसाठी. त्यानंतर बघा ऑफकोर्स नंतर कॉमा पाहिजे तुमचा. ओके, सो कॉमा ओके पाहिजे आफ्टर द ऑफकोर्स. ठीक आहे, ऑफकोर्स कारण ते सेंटेन्स तुम्हाला वेगळं करायचं आहे. वी शॅल बी विजिटिंग यू ॲज वेल. ओके, यू कुडंट, इथं बघा हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे कुड नॉटचा, तर इथे पण तुमचं काय पाहिजे अफॉस्ट्रॉफी येस पाहिजे. ठीक आहे, अफॉस्ट्रॉफी पाहिजे. सो ऑप्शन 4 तुमचं काय येतं करेक्ट येतं. त्यानंतर बघा हे तिन्ही क्वेश्चन ॲज अ होमवर्क असणार तुम्हाला. सगळ्यांनी हे क्वेश्चन सॉल्व करा, कारण मी जे सांगतोय लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. याच्यामध्ये काही क्वेश्चन सॉल्व करून दाखवले, तुम्ही हे सॉल्व करा. याचे आन्सर मी तुम्हाला 2 मिनिटानंतर सांगतो. ओके, चला याच्यामध्ये बघा काय येतं. बघा करेक्ट पंक्च्युएशन तुम्हाला यूज करायचे. बघा 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 इथे बघा शी चोज बुक कॉमा पेन्स अँड पेन्सिल अँड यूज केल्यानंतर इथं कॉमा देण्याची गरज नाही. ओके, सो हे तुमचं इनकरेक्ट आहे. हे तुमचं करेक्ट आहे. शी चोज बुक कॉमा पेन्स अँड पेन्सिल ॲज अ गिफ्ट, हे करेक्ट येतं. इथे बघा इथे कॉमा देण्याची गरज नव्हती, पेन्सिल नंतर कॉमा देण्याची गरज नव्हती, इथं अँड नंतर देण्याची गरज नव्हती. ठीक आहे, नेक्स्ट बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे कॉमा देण्याची गरज नाही, इथं कॉमा नाही आहे, इथे काहीच नाही आहे. ओके, ओ म्हटल्यानंतर हे काय एक्सप्लेमेटरी तुम्हाला मार्क पाहिजे. सो ऑप्शन तुमचं 3 इथं करेक्ट येतं. त्यानंतर द बॉय आस्क, त्या बॉयने विचारलं, काय विचारलं, वेअर शॅल आय पुट धिस. ओके, असं विचारलं ना. सो ते काय पाहिजे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाहिजे. ओके, सो इथे बघा आपण जर बघितलं तर बघा हे वेअर सोडून दिलेलं आहे, हे तुमचं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये नाही आहे. ठीक आहे, इथे आहे हे सेकंड करेक्ट येतं तुमचं. ठीक आहे, इथे बघा इथे तुम्हाला इथे दिलेलंच नाही आहे, इथे नाही दिलेलं. सो ऑप्शन 2 तुमचं करेक्ट येतं. चला आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अँड एक्सपांडेड फॉर्म ऑफ वर्ड्स.